नमस्कार, मी वैष्णवी. जेव्हा कोणी मला विचारतं की तू कुठली आहेस, मी सहजपणे सांगते की मी पुसदची आहे. आणि तेव्हा समोरून लगेच प्रश्न येतो की अरे हे कुठे आहे. चला तर मग आज तुम्हाला घेऊन जाते माझ्या शहरात, ज्यांनी महाराष्ट्राला एक नाही तर दोन मुख्यमंत्री दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्याचं वैभव असलेलं माझं पुसद चौबाजूंनी डोंगरांनी वेधलेलं आहे आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं आमचं पुसद पूस नदीच्या काठी फुललंय. त्यामुळे ह्याचं नाव पुसद असं पडलं. पुसदचा इतिहास खूप जुना आहे. वाकाटक राजघराण्यापासून ते यादवांपर्यंत अनेक साम्राज्यांचा साक्षीदार आहे हा शहर. इथे असलेलं काशी विश्वेश्वर हे मंदिर यादवकालीन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे, जो आपल्याला आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देतो. आणि इतकंच नाही तर स्वातंत्र्य लढ्यात आपल्या पुसदचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलेलं आहे. 1930 चा जंगल सत्याग्रह आठवतोय तुम्हाला? श्री बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली पुसद मध्ये मिठाच्या सत्याग्रहासारखाच जंगल सत्याग्रह झाला होता, ज्यामुळे इंग्रजांची चक्क झोपच उडाली होती. आणि पुसद म्हणजे केवळ एक छोटस शहरच नाही, तर ती नेतृत्वाची खाण आहे. महाराष्ट्राला श्री वसंतराव नाईकजी आणि श्री सुधाकरराव नाईकजी यांच्यासारखे दोन दिग्गज मुख्यमंत्री पुसदनेच दिले आहेत. आणि इतकंच नाही तर कृषी क्रांतीचा पाया सुद्धा याच मातीत रचला गेला. तर पुढच्या वेळेस जर तुम्हाला कोणी विचारलं की पुसद कुठे आहे, त्यांना नक्कीच सांगा की जिथला इतिहास बोलतो आणि जिथल्या मातीत क्रांतीची गाणी गायली जातात ते आहे माझं पुसद. काय तर मग पुसदकरांनो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.